एक बातमी आहे त्याबद्दल मला तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे। दिल्लीत आज सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आहे। 11 वाजता सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। पुन्हा एकदा जाऊयात संदीपकडे। संदीप, अगदी बरोबर आहे। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होतंय। मोदी सरकारच्या काळातलं आता हे म्हणजे तिसरं जे सरकार बनलेलं आहे त्यातलं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे असं म्हणावं लागेल। पाहायला गेलं तर मंगळवारी सकाळी 11 वाजता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। पण आजची घडामोड अशी आहे, आज सकाळी 11 वाजता एक महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। किरण रिजिजू यांनी ही बैठक खरं तर बोलवलेली आहे। संसदीय कार्यमंत्री आहेत ते, आणि या बैठकीला सर्व पक्षातले नेते उपस्थित असणार आहेत। स्वतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील उपस्थित असणार आहेत। मात्र तृणमूल काँग्रेसनं या बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे, कारण ममता बॅनर्जी यांचा पक्ष कायमच सत्ताधारी भाजप आणि NDAच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सभागृहामध्ये देखील ते काय भूमिका मांडतात हे बघावं लागेल। दुसरं महत्त्वाचं, महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर अशा अनेक राज्यांच्या निवडणुका आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत। त्यामुळे अर्थसंकल्पातून नेमकं काय देशाला मिळणार याकडे संपूर्ण देशातल्या नागरिकांचं लक्ष असणार आहे। आणि निर्मला सीतारामन यांचा देखील एक विक्रम असणार आहे, कारण ते 7व्या वेळेला आता हा अर्थसंकल्प मांडणार आहेत। संदीप, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल।